अंबाबाईचं स्मरण करतो आणि अंबाबाईच्या समोर नवरात्र नवचंडीचा जो याग झाला आहे त्याच्याबद्दलही मी त्याच्याबद्दल अभिवादन करतो. जवळ आज भोडके साहेबांनी दगडाला शेंदूर लावायचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या कुटुंबामध्ये संत जनीजनार्दन स्वामींचा हे झालं, ते आमचे मूळ पुरुष आहेत. त्यांनी शके 1523 ला समाधी घेतलेली. शके आणि इसवी सनामध्ये 78 वर्षांचा फरक आहे. म्हणजे शक मध्ये जर 78 वर्ष जमा केले तर आपल्याला इसवी सन मिळतं. शके 1212 ला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती लिहिली नेवास्याला. पैस खांबाला टेकून ते बसले होते आणि त्यांनी सच्चिदानंद बाबांना सांगितली. पण ही ज्ञानेश्वरी सांगत असताना तिथं अनेक श्रोतृवर्ग होते, निवृत्तीनाथ होते, सोपान काका होते, मुक्ताताई होत्या. हे सगळं असताना बऱ्याचदा ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यामध्ये संवाद असायचा, प्रश्न असायचे, उत्तर असायचे. मग असा प्रश्न त्यावेळेस होता की केवळ सच्चिदानंद बाबांचं शिक्षण झालेलं होतं म्हणून त्यांनी एकट्यानेच ती लिहिली का? तर ज्यावेळेस हे संशोधन झाले ज्ञानेश्वरीच्या बाबतीतले त्यावेळेस असं लक्षात आलं की काही जणांना ज्यांना लिहिता येत होतं त्यांनी पण ते लिहिले. परंतु काय असायचं, पहिल्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याला स्पष्ट ऐकू येतं, पाठीमागच्या बाकावरच्या विद्यार्थ्याला थोडंसं अंतू ऐकायला येतं. बहुतेक सरांना हे याची जास्त अनुभव आहे. तर हे असं असताना काय झालं की ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती निर्माण करण्याकरता मग काय झालं, प्रत्येकाने एक प्रत समोर ठेवली आणि प्रत्येकाला काही सच्चिदानंद बाबांची प्रत मिळाली नाही. शके 1212 ला जी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यानंतर ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबांनी ती जी प्रत आहे ती मुकुंद नावाच्या त्यांच्या शिष्याकडे दिली. हा मुकुंद म्हणजे 1220 ते 1240 दरम्यानचा कोणतरी व्यक्ती होता. आणि सच्चिदानंद बाबांची तर आपल्याला कहाणी माहिती आहे. 1220 ते 1240 पर्यंत, शके 1240 पर्यंत सच्चिदानंद बाबा हयात होते. या सच्चिदानंद बाबांनी मुकुंदाकडे ज्यावेळेस ही प्रत दिली त्यावेळेस हे मुकुंद म्हणजे कोण तर याचा काही बोध लागत नव्हता. आणि त्यावेळेसच एका जनार्दन नावाच्या एका व्यक्तीने एक ज्ञानेश्वरीची प्रत या इतिहासकारांना सापडली. आता एका जनार्दन म्हणजे कोण तर पैठणचे एकनाथ बाबा का असे कोणी होतं याचाही मेळ लागत नव्हता. म्हणजे काय झालं की पुस्तकं आहेत, ज्ञानेश्वरी आहे, पण खरी कोणती कोणी वाचायची? विदर्भातले लोक वेगळी वाचायचे, आपल्याकडचे वेगळी वाचायचे, नगरकडचे वेगळी वाचायचे. मग ज्ञानदेवी सारखा ग्रंथ इतका उत्कट, इतका सुंदर, जगातले सगळ्या प्रश्नांची उत्तर असणारे, बहुतेक बोडके साहेबांनी जो प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर महाराजांनी का लिहिली त्याचंही उत्तर त्याच्यामध्ये आहे. पण हा प्रश्न त्यावेळेसच्या सर्वसामान्यांना पडला. मग याचा इतिहास कसा सुरू झाला? कारण की शिक्षणाची त्यावेळेस आवाळ होती, फार कमी लोक शिक्षण जाणायचे. मग या मुकुंदाने काय केलं की ते म्हणजे त्यांच्या वृद्धापकाळी त्यांनी एक विद्याधर नावाचे त्यांचे शिष्य होते त्यांच्याकडे ही प्रत दिली. आता हे विद्याधर जे होते त्यांचा म्हणजे गावाचा बोध लागत नाही, परंतु जनीजनार्दनची जी वंशावळ आहे, जनीजनार्दन स्वामी थोरले पाटांगणची, त्याच्यामध्ये विद्याधर नावाचा एक महापुरुष होऊन गेले. आणि या विद्याधर नावाच्या महापुरुषाने काय केलं की ही जी प्रत त्यांना मिळाली त्याचे नक्कल करायला सुरुवात केली. त्यावेळेस हस्तलिखित असायचे, त्यामुळं जनीजनार्दनांचे शिष्य, त्यांचे नातू, अशी मोठे शिष्यवर्ग त्यांनी एकच काम करायचं की त्यांनी ज्ञानेश्वरीची जे काही त्यांना प्रत मिळालेली त्याची नक्कल करायची. म्हणजे ज्ञानेश्वरी समोर ठेवायची, त्याच्यातले ज्या ओव्या आहेत त्या लिहायच्या, हे करायचं. पण हे करत असताना देखील ज्ञानेश्वरीतली ओवी संख्या प्रत्येकाची भिन्न यायला लागली. कुणाची 9000 आली, कुणाची 8000 आली, कुणाची 7000 आली. मग अशा परिस्थितीत काय झालं की पाठभेद निर्माण झाले. म्हणजे एखादी म्हण असते ती आपल्याकडे वेगळ्या रूपाने म्हणली जाते आणि दुसऱ्या गावात वेगळ्या रूपाने म्हणली जाते. मग असे पाठभेद व्हायला लागले. आणि मग अशा प्रकारच्या 5 मूळ ज्ञानेश्वरी या विद्याधराच्या ज्ञानेश्वरीवर तयार झाल्या. या 5ही ज्ञानेश्वरी बीडला होत्या. परत एकदा बोडके साहेबांनी जे सांगितलं की चिंचवडला जी गोसाव्यांकडे ही मिळाली ज्ञानेश्वरी, ते गोसाव्याचे आजोबा ते बीडलाच होते. आणि बीडला त्यांचा संदर्भ गोसावी नंदन हे गणपत्य होते. आणि ह्या गणपत्याने त्याचे नक्कल उतरवली होती आणि ते चिंचवडला गेले, पुण्याला गेले. आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या अध्यायांमध्ये किंवा पोथ्यांमध्ये जे अध्याय सुरुवातीला तिथं महागणपते नमः, जनार्दन गुरुवे नमः असं म्हणण्यात आलेलं आहे. मग पुढे चालून काय झालं की 1501 ते 1510 मध्ये ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांचं नक्कल करायचं प्रमाण खूप झालं. आणि मग म्हणजे समजा एकच विद्यार्थी, 5 विद्यार्थी आहेत एका शाळेमध्ये आणि शिक्षकांनी जे काही लिहून दिलेले तर ते 5 विद्यार्थ्यांनी लिहून घेतलं आणि प्रत्येक जण आपापल्या गावी गेला. पुन्हा कालांतराने ते त्याच मूळ गावी आले आणि त्यांनी त्या वह्या त्या ठिकाणी ठेवल्या.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केलेली नव्हती तोपर्यंत 5 ठिकाणी हे परिपाठ करायचं काम होतं. त्याच्यामध्ये सच्चिदानंद बाबांची एक प्रत, त्याच्यानंतर सिद्धनाथांची एक प्रत, एकनाथांची एक प्रत आणि पाटांगणाची एक प्रत म्हणजे बीडची, म्हणजे ती आमच्या पूर्वजांनी ती केलेली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये विकार राजवाडे हे 1909 ला आले, म्हणजे 1909 ला पाटंगणावर आले. त्यांनी ती प्रत बघितली आणि ती प्रत घेऊन ते पुण्याला गेले आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ महाराजांच्या पूर्वी कालींची ही प्रत आहे आणि हीच मूळ प्रत आहे, जी ज्ञानदेवांनी सच्चिदानंद बाबांना सांगितली आणि त्याचं टिपण करून ठेवलेली जी मूळ प्रत आहे ती केवळ हीच आहे. आणि विकाराजवाड्यांची जी ही प्रत आहे ती सर्वमान्य झाली. बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये तीच ज्ञानदेवांची मूळ प्रत म्हणून अभ्यासाला सुद्धा घेण्यात आली. त्याच्यानंतर नरफाटक नावाचे एक इतिहासकार झाले, ते सुद्धा बीडला झाले. त्यांनी सुद्धा एक प्रत घेतली, त्याला ती माडगावकरांना मिळाली होती परंतु त्याला फाटक प्रत म्हणतात. आणि त्या फाटक प्रतीमध्ये आणि या राजवाड्यांच्या प्रतीमध्ये इतकं साम्य आहे की जसं काही त्या जुळ्या बहिणी आहेत म्हणून. मग ह्या ज्या वेळेस या प्रतींमधलं साम्य आढळून आलं तर त्याच्यानंतर तंजावरला म्हणजे आपले शिवाजी महाराज जे होते ते संभाजी महाराज भोसले जे तंजावरला होते त्यांच्याकडे एक प्रत सापडली. ती होती गोपाळाश्रम नावाची. अनंत गोपीनाथ आणि अनंत गोपाळ नावाचे 2 व्यक्ती होते. त्या दोघांनी देखील त्याची नक्कल उतरवली होती. आणि तंजावरला एका विद्वानाला ती प्रत मिळाली, त्याच्यामध्ये सुद्धा जनार्दन गुरुवे नमः आणि महागणपतीचा उल्लेख होता. म्हणजे या सगळ्या प्रतींचं उगम जे स्थान होतं ते बीडचं पाटंगण होतं. आणि परंतु झालं काय की पाठभेदामुळे तंजावरची भाषा वेगळी, बीडची भाषा वेगळी, विदर्भातली भाषा वेगळी, याच्यामध्ये पाठ मिश्रण झालं. आणि मग एकनाथ महाराजांना ती प्रत शुद्ध करायची वेळ आली आणि मग ते एकनाथांनी ती प्रत शुद्ध केली. ती गेली 1540 ते 1560 इसवी सन 1540 ते 1560 दरम्यान केली असा इतिहासकारांचं मत आहे. आणि ती शुद्ध केलेली जी प्रत आहे ती आपल्याला नंतर मग पारायणाकरता उपलब्ध झाली. परंतु सगळ्या विद्वानांमध्ये राजवाडे प्रत जी मान्य झाली त्याचं कारण असं की एकनाथांनी शुद्ध केलेल्या प्रतीच्या पूर्वीची ती प्रत असल्यामुळे झाली. आणि त्याची ओवीची जी ओवीबद्धता होती, गेयता होती किंवा गोडवा होता तो त्या पाठामध्ये जास्त होता. मग अशा प्रकारे विकार राजवाड्यांनी 1909 साली पाटंगणाहून ती प्रत नेली आणि ती धुळ्याला ठेवलेली. आज पाटंगणाशी संबंधित 50 ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखित प्रती ज्या आहेत ते पुणे, धुळे, मुंबई किंवा तंजावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आपण कधी जर तिथं जायचा योग आला तर भांडारकर प्राच्यविद्या, पुणे युनिव्हर्सिटी, वाग्देवता इतिहास मंडळ धुळे इथं जा आणि अवश्य बघा. ही ज्ञानेशाची जी काही आमच्याकडनं सेवा झाली असेल तर या ऋणांबंधातूनच आपण एकत्र आलो. आपल्याला ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी या दुव्याने आपण जोडल्या गेलेलो आहेत. म्हणून आज आपल्या समोर मला यायचं भाग्य मिळालं. मी पुन्हा माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं निवेदन संपवतो.